जानकी जीवन स्मरण जय जय राम पार्वती पते हर हर महादेव पुंडलीक वरदा हरि विठ्ठल श्री अनंत कोटी ब्रह्मांड नायक राजाधिराज सच्चिदानंद सद्गुरु श्री ब्रह्मचैतन्य महाराज की जय. सिद्ध लक्षण समास आपण श्री महाराजांच्या सेवेमध्ये उजळणी स्वरूपात पाहतोय. सिद्ध लक्षण सांगता सांगता साधकाला कसं सावध राहायचं आहे, ज्यामुळं साधकाला समाधान मिळेल, हे समर्थ आपल्याला समजावून सांगतात. काल आपण विषय पाहिला, स्वरूपी भरता कल्पना तेथे कैची उरेल कामना. यापुढे संगती समर्थ आपल्याला समजावून सांगतायत. कल्पिला विषयो हातींचा जावा, तेणे गुणे क्रोध यावा, साधुजनाचा अक्षय ठेवा जाणार नाही. काम पूर्ण झाला नाही की क्रोध जन्म घेतो, हे उघडच आहे. ध्यायतो विषयान पुंसा संगस्तेषुपजायते, संगात संजायते कामः, कामात क्रोधोभिजायते, असं भगवंत गीतेमध्ये म्हणतातच. विषयाचं ध्यान आपल्याला कामाकडे घेऊन जातं आणि मग काम पूर्ण झाला नाही की तिथं क्रोध जन्माला येतोच येतो. किंबहुना कामाबरोबरच तो आलेला असतो, पण पूर्णता आणि अपूर्णता यामध्ये अडकून राहतो. काम पूर्ण झाल्यानंतर आपल्याला बरं वाटतं, पण ते बरं वाटणं खरं असत नाही. ती चित्ताची क्षुब्धावस्थाच आहे, अस्वस्थावस्थाच आहे. तो काही इंद्रियांशिवाय मिळालेला अनुभव नाही, इंद्रियांशिवाय मिळालेलं समाधान नाही. आणि समजा काम पूर्ण झालं नाही तर तिथे क्रोध आहेच. आपण जसं मागच्या निरूपणापासून पाहतोय की ही लक्षणं साधकाला कशी उपयोगी आहेत, तोच विषय इथे पण आहे. आता खरं म्हणजे जो सिद्ध आहे, साधू आहे, त्याच्यापाशी क्रोध असणारच नाही. तुकाराम महाराज स्पष्टपणे सांगतात, तुका म्हणे रागा संत शिवू नेदी अंगा. आता राग त्यांना कसा शिवणार, कारण तिथं कामनाच नाही ना, तिथं मीतूपणाच नाही. मागच्या निरूपणात आपण ती सिद्धावस्था पाहिली. पण तरीही समर्थ सांगतात, कल्पिला विषयो हातींचा जावा, तेणे गुणे क्रोध यावा, साधुजनाचा अक्षय ठेवा जाणार नाही. आता या सिद्ध स्थितीपर्यंत जाण्यासाठी साधक साधनेच्या मार्गावरती आहे. लक्ष देऊन ऐका, म्हणजे ध्येय ठरलेलं आहे, मार्ग ठरलेला आहे. मार्गावरून मार्गक्रमणा पण सुरू आहे, पण जवळ विकार आहेत, अशी साधकाची स्थिती आहे. काम, क्रोध, लोभ, मोह, मद, मत्सर हे विकार साधकाला त्रास देतात. खरं म्हणजे हे बद्धाला आणि मुमुक्षूलाही त्रास देतात, पण बद्ध मुमुक्षू अवस्थांमध्ये या विकारांच्या अधीन मनुष्य असतो. मुमुक्षू स्थितीमध्ये फक्त त्याची तडफड होते की यातून आता सुटलं पाहिजे, भगवंत मिळाला पाहिजे, सद्गुरूंना शरण गेलं पाहिजे, वगैरे वगैरे. साधकावस्थेमध्ये त्याला हे शत्रू दिसायला लागतात. आता स्पष्टपणे वेगानं फिरणाऱ्या पंख्याची पाती वेगळी दिसत नाहीत, पण वेग कमी झाला की बरोबर पाती वेगळी वेगळी दिसायला लागतात. साधक स्थितीमध्ये अशा प्रकारे काम, क्रोध निराळेपणानं, वेगळेपणानं, साक्षीत्वानं दिसायला लागतात. पहा बरं का, सगळ्यांसाठी ही सिद्ध लक्षणं सांगत नाही आहेत समर्थ. आपण निरूपणात पाहिलंय पूर्वी की जो साधक आहे, जो नियमानं साधना करतो, श्रवण, मनन, निधिध्यासन करतो, त्याच्यासाठी समर्थांनी ही लक्षणं सांगितली आहेत. मग असा नियमानं साधना करणारा अर्थातच आतमध्ये सावध असतो, त्यामुळं त्याला ते विकार वेगळेपणानं दिसतात. आता इथे सुद्धा त्याच्या बुद्धीचा निश्चय किती आहे यावर सगळं अवलंबून आहे. विकार दिसला आहे, पण तो जर त्या विकाराच्या अधीन गेला तर तोही घसरेल. अधीन न जाणं हे साधकाच्या हातात आहे. पण मग त्यासाठी त्याच्यासमोर ध्येय लागेल. ते ध्येयच तर समर्थ या ओळीत सांगतायत, साधुजनाचा अक्षय ठेवा जाणार नाही. ज्याच्याजवळ अक्षय ठेवा नाही त्याच्याजवळ इच्छा आहेत. इच्छा म्हणजेच काम. आता काम नाही पूर्ण झाला तर क्रोध, ही जी संगती समर्थ सांगतायत, त्यांचं असं म्हणणं आहे की साधूजवळ ही संगती उद्भवतच नाही. कारण काम नाही, तो कसा निश्चळ आहे, अगदी स्वरूप स्थितीमध्ये तृप्त आहे. आता हे ध्येय जर साधकासमोर असेल आणि मग त्याच्या पुढे काम उद्भवला तर मग त्याला त्याची सावधानता मदत करेल. म्हणून हे लक्षण समर्थ सांगतायत की पहा, आपल्याला कुठे जायचं आहे,
आपल्याला त्या दशेमध्ये, त्या अवस्थेमध्ये जायचं आहे जिथे विषय कल्पायला आपल्याला वावच नाही. कल्पिला विषय हातींचा गेला तर क्रोध येईल ना, पण कल्पिलाच नाही तर क्रोध येण्याचं कारणच नाही. म्हणजेच सिद्ध दशेचा अभ्यास होईल. बाळीकुंद्रीला पंत महाराज म्हणून एक संत होऊन गेले. त्यांचा एक अभंग आहे, नाचत गुरु भजनी आम्ही जाऊ निरंजनी. त्यात ते म्हणतात, नाही कुणाचा मी कोणी न माझे, नाही मोहमनी आम्ही जाऊ निरंजनी. आता कुणीही त्यांचं हे वाक्य किंवा त्यांचा हा अभंग म्हणावा जेव्हा आपण आतमध्ये अस्वस्थ असतो. आपल्यावरती लगेच परिणाम दिसून येईल. आपण कुणीही नाही, कुणीही आपलं नाही, आपण कुणाचे नाही, असा भाव जर आपण धारण केला तर ताबडतोब अस्वस्थतेत फरक पडतो. अर्थात सद्गुरू पाहिजेत बरं का, कारण सद्गुरूंनी सांगितलेलं असतं की खरा तू कोण आहेस. जो साधक नाही त्याच्यासाठी हा उपाय नाही बरं का. साधक दशेमध्ये कसं सद्गुरू आहेत, त्यांचा उपदेश आहे, त्यांचे आशीर्वाद आहेत, त्यांच्या साधनेमध्ये आपण आहे, त्यामुळे त्यांच्या कृपेत आपण आहे. अशा व्यक्तीनं जर हा पंत महाराजांचा अभंग म्हटला तर त्याला शांतता मिळालीच पाहिजे. नाही कुणाचा मी कोणी न माझे, नाही मोहमनी आम्ही जाऊ निरंजनी. अवधूत कृपे समरस झालो दत्त निरंजनी आम्ही जाऊ निरंजनी. असा हा सुंदर अभंग. कुणी नाहीच आहोत आपण, म्हणजे देहरूपानं, मनरूपानं, चित्तरूपानं. आपण स्वरूप रूपानंच तेवढे आहोत, सच्चिदानंद स्वरूप आहोत. साधकाला जेव्हा विषयांचा स्पर्श होतो, जो की होणारच आहे, मागच्या निरूपणातच आपण पाहिलं, त्याच्याजवळ देह आहे, मन आहे, तर असा विषयांचा स्पर्श झाल्यानंतर तो कोणत्या माध्यमानं शांत राहील? जर सद्गुरूंकडून अशी सिद्ध लक्षणं श्रवण करत असेल तर त्याला शांत राहता येईल. अरे आपल्याला जायचं आहे कुठे आणि आपण हे काय अस्वस्थ झालो, असा लगेचच अंतर्मुख तो होईल आणि पुन्हा आत्मानुसंधानाला, नामाला धरेल. समर्थ म्हणतात, जर कल्पना पूर्ण झाली नाही, काम पूर्ण झाला नाही तर क्रोध येतो, पण साधुजनापाशी ही शक्यताच असत नाही, कारण ते स्वरूप स्थितीमध्ये अत्यंत स्थिर असतात. स्वरूपाचा अक्षय ठेवा त्यांच्यापाशी असतो. साधुजनाचा अक्षय ठेवा जाणार नाही. म्हणून ते क्रोधरहित जाणती स्वरूप संत, नासिवंत हे पदार्थ सांडूनिया. समर्थ म्हणतात, असे ते स्वरूप स्थितीमध्ये स्थिर असतात. आता कशानं स्थिर असतात तर निश्चयानं. म्हणून ज्ञान हे निश्चयात्मक आहे. असे जे स्थिर असतात स्वरूप स्थितीमध्ये, त्यांच्यापाशी क्रोध असत नाहीच, कारण दृश्य पदार्थांना बाजूला करून शाश्वत असं जे आत्मस्वरूप आहे ते त्यांनी ओळखलेलं असतं. त्या स्वरूपाचं ते सतत दर्शन घेतात, असं समर्थ म्हणतात. जाणती स्वरूप संत. आता हे दर्शन म्हणजे डोळ्याला दिसणं नव्हे बरं का, कोणत्याही इंद्रियांना अनुभवाला येणं नव्हे. हे दर्शन म्हणजे स्वरूपच होऊन राहणं. आता पहा, पुन्हा इथे साधकाचा अभ्यास आला. सारखा सारखा त्यानं हाच अभ्यास करायचा आहे की आपण स्वरूपामध्ये कसं राहू शकू. कर्म करत असलो तरी आणि ध्यान किंवा नामस्मरण नामक कर्म करत असलो तरी एकच अभ्यास की स्वरूपामध्ये बुडी देऊन राहायचं आहे. जेथे नाही दुसरी परी, क्रोध यावा कोणावरी, क्रोधरहित सचराचरी साधुजन वर्तती. अशी सुंदर ओवी समर्थांनी सांगितली. आता इथे क्रोध म्हणजे फक्त संताप नाही बरं का. क्रोध याचाच अर्थ जेव्हा मन अस्वस्थ होतं, चित्त अस्थिर होतं, ती अस्वस्थता, ती बेचैनीच क्रोध शब्दानं निर्देशित केली जाते. या बेचैनीमध्येच संताप आहे, दुःख आहे, शोक आहे, विषण्णता आहे. संतांपाशी अर्थातच ही बेचैनी नाही, कारण समर्थ म्हणतात तिथं द्वैत नाही. आता आणखी एक महत्त्वाचा मुद्दा समर्थांनी मांडला, जेथे नाही दुसरी परी. आपणा व्यतिरिक्त कुणी दुसरा आहे या भावामध्ये सिद्ध असतच नाही. साधकाला मात्र हा भाव असतो.
साधक दशेला उद्देशून ही लक्षणं आहेत, त्यामुळं आपण वारंवार साधकाला आणतोय आणि मग तिथून ही लक्षणं पाहून पुन्हा लक्षणांमध्ये काय तथ्यता आहे तेही तपासतोय. साधकापाशी द्वैत आहे, पण गंमत अशी की साधक अद्वैत स्थितीमध्ये साधनकाळी जात आहे. म्हणजेच तो अशा एका सांध्यावरती आहे की एका बाजूला देहबुद्धी आहे तर दुसऱ्या बाजूला आत्मबुद्धी आहे. मग आता तिथेही त्याला हे लक्षण मदत करतं. अरे, आपल्याला राग का आला, आपल्याला अस्वस्थता का आली, आपलं चित्त अस्थिर का झालं, मन विषण्ण का झालं, एकटं एकटं वाटणं किंवा इंग्लिशमध्ये ज्याला फ्रस्ट्रेशन म्हणतात किंवा एन्झायटी म्हणतात, अशा गोष्टी आपल्यापाशी का आल्या, हे जर आपण शोधायला लागलो तर त्याचं मूळ आपल्या द्वैतभावामध्येच सापडेल. आपल्या अपेक्षा, आपल्या इच्छा यांच्यापाशीच ती अडचण आहे हे आपल्या आपोआप लक्षात येईल. आणि हे सगळं द्वैतातून उभं राहिलेलं असतं. साधकाला साधनकाली शांत होण्याची सवय असते. तो शांत होण्याचा अभ्यास करत असतो. पण बाहेर आल्यानंतर जेव्हा विषयांमध्ये तो अडकतो आणि जेव्हा पुन्हा अस्थिर होतो त्यावेळी त्याच्या नकळत तो द्वैतात फसलेला असतो. अशावेळी हे लक्षण नंदादीपासारखं मदत करतं. अरे, आपण तर अद्वैतच आहोत. द्वैत मुळात आपल्यापाशी नाहीच आहे, कारण जे सच्चिदानंद ब्रह्मा आपण आहे असं सद्गुरूंनी आपल्याला सांगितलं तेच तर ब्रह्म सर्वत्र व्यापून आहे. म्हणजे तत्वतः ज्या व्यक्तीवरती किंवा ज्या घटनेवरती आपण नाराज आहे, ती घटना, ती व्यक्ती किंवा त्या अनेक व्यक्ती या सगळ्यांमध्ये तेच ब्रह्म दाटून आहे जे माझ्यात आहे. असं आपोआपच त्याचं घडलं तर तो शांत व्हायला लागतो. मग तिथे त्याला त्याच्या सद्गुरूंची कृपा आठवते, सद्गुरूंची सत्ता आठवते की कसे आपले महाराज आहेत, कसे स्वामी आहेत, आपले सद्गुरू आहेत की ज्यांनी हा अलौकिक ठेवा आपल्याला दिलेला आहे. ही जाणीव आपल्याला दिलेली आहे की तू कोण आहेस. जेथे नाही दुसरी परी, याचा मग तो अभ्यास करतो. हे आहे सिद्ध लक्षण की जेथे नाही दुसरी परी, अन्य कुणीही तिथे नाही. पण ते सांगून समर्थ साधकासाठी अभ्यास देतात की केवळ साधन कालामध्ये अद्वैत स्थिती भोगायची नाही आहे. तिथे तर ती भोगायची आहेच, पण भोगल्यानंतर आपल्या आत्मस्वरूपाची वस्तुस्थिती शिल्लक राहिली ना, म्हणजे साधनेत आपण तल्लीन झालो, मन चित्त सगळं काही लयाला गेलं, तरी आपण शांत स्वरूपानं शिल्लक राहिलो ना, मग तेच आपण असू तर साधनेची बैठक झाल्यानंतर त्या आपल्या शांत स्थितीचं स्मरण राखायला काय अडचण आहे. ते स्मरण जर आपण राखलं नाही तर आपण आपल्याच नकळत पुन्हा द्वैतात अडकणार आणि मग काम, क्रोध इत्यादी षडरी पुन्हा बळी पडणार. सिद्ध कसा आहे, जेथे नाही दुसरी परी क्रोध यावा कोणावरी, कुणावर चिडणार. माऊली एके ठिकाणी म्हणतात की आरसे महाल आहे आणि आपण मध्ये उभे आहे तर सगळीकडे आपणच दिसतो. तसं जो ज्ञानी आहे, सिद्ध आहे, त्याला सगळीकडे तोच दिसतो. हेच ब्रह्मदर्शन आहे बरं का. यालाच खरी भक्ती म्हणतात, कारण इथं विभक्तपण नाहीच. आत्माच तोच आत्मा, आत्मस्वरूपाशीच तदाकारता. याचंच वर्णन माऊलींनी केलेलं आहे. जे जे भेटे भूत ते ते मानी जे भगवंत, हा भक्तियोगू निश्चित जाण माझा. इथे भगवंत मानायला सांगतात माऊली असं बऱ्याच जणांना वाटतं, पण हे मानायला सांगितलेलं नाही. मानी जे भगवंत म्हणजे ते भगवंतच अनुभूतीला येतात. अनुभूतीमध्येच भगवंत राहतो. भगवंताशिवाय अन्य कुणीही राहत नाही. आरसे महाल दिसला तर तोच दिसेल, नाही तर कुणीच नाही. म्हणजे तेच होऊन तो राहिलेला आहे. अशी ही सिद्ध दशा आहे, अशी ही खरी भक्त दशा आहे. मग आता इथं द्वैत असेल का? हे साधकाचं ध्येय आहे. मग आता इथं क्रोध कुणावर करणार? समोरचाही मी, आपणही मी, सगळंच मी, तर क्रोध कुणावर येणार? अणुरणिया थोकडा तुका आकाशा एवढा असे तुकाराम महाराज झाल्यानंतर क्रोध कुणावर करणार? म्हणून कुणीही क्रोध करण्यासाठी शिल्लक राहत नाही. म्हणून समर्थ म्हणतात, क्रोधरहित सचराचरी साधू जन वर्तती. क्रोधरहित ते असतात. हे लक्षात ठेवायला पाहिजे. ही साधकाला दिलेली सावधानता. तुकाराम महाराजच म्हणतात
क्रोध वेलाचा उगवला, अवघा योग फोल गेला. क्रोध आल्या आल्या साधन संपलंच म्हणून समजा. बरवे साधन सुख शांत मन, क्रोध नाही जाण तिळभरी, असं तुकाराम महाराज म्हणतातच. तिथं सावधानताच पाहिजे ना. लक्षात घ्या, परमार्थ साधनेचा मार्ग हा अभ्यासाचा आहे, आपणच आपल्याशी करायच्या खेळाचा आहे. आपणच आपली साधना, आपणच आपली सावधानता दोन्ही जपायला पाहिजे. म्हणून ही लक्षणं उपयोगी. आपुला आपण स्वानंद, कोणावरी करावा मद, या कारणे वादविवाद तुटून गेला. आपण जर लक्ष देऊन ऐकलं तर कळेल आपल्याला की समर्थ षड्रिपूंचेच उल्लेख करतायत. क्रोध झाला पहा, आता मदाबद्दल बोलतायत. सगळीकडे आपलाच आनंद दाटून असेल तर मद तरी कशाचा करायचा? अमुक एक गोष्ट माझ्याजवळच आहे असं मदानं वाटायला लागतं. पण आपणच सर्वत्र असू तर सगळेच आपले आणि आपण सगळ्यांचे. पहा, ज्यावेळी पंत महाराज म्हणतात की नाही कोणाचा मी कोणी न माझे, त्यावेळी ते आत्मबुद्धीचा अभ्यास निर्देशित करतात. आणि अभ्यास मुरल्यानंतर आत्मदशा आली की माऊलींच्या भाषेत जेव्हा सर्वत्रच आपल्याला आपण दिसायला लागलो तर मग आपुला आपण स्वानंद अशी स्थिती होते जी साधूची आहे. आता मग दुसरा आनंद तिथे नाहीच. असं आहे की सगळीकडे आत्माच व्यापून राहिल्यामुळे सगळीकडे आत्मानंदच व्यापून आहे हे पण उघडच आहे ना. आणि तोच आत्मानंद जेव्हा स्वचा आनंद बनतो, म्हणजे आपणही तसेच आहोत आनंद स्वरूप, हे जेव्हा प्रत्यक्ष अनुभूतीला येतं तेव्हा तो आनंद स्वानंद बनतो. मग आपुला आपण स्वानंद, कोणावरी करावा मद, अशी सिद्धाची स्थिती होते. पुन्हा हे साधकासाठी आदर्श असलेलं लक्षण की त्यानं आनंदातच राहायचा अभ्यास करायचा आहे. कारण त्याचा आनंद खरा कुठला हे सद्गुरूंनी सांगितलेलं आहे. कारणावरती जो आनंद अवलंबून आहे तो स्वानंद नाही, तो आत्मानंद नाही. विषयावरती जो अवलंबून आहे तोही आत्मानंद नाही. कुठल्याही विषयाशिवाय, कारणाशिवाय असलेला एक आनंद आपल्या आत सतत आहे, त्याच्यामध्ये खंड होत नाही. पहा, वैषयिक आनंदामध्ये खंड आहे. आनंद नाही असं नाही, पण आनंदात खंड आहे. विषय बदलला, तृप्ती बदलली की आनंद बदलला, अनुभव बदलला की आनंद बदलला. पण आत्मा स्थिर असल्यामुळं आत्म्याचा आनंदही स्थिर आहे. हे सद्गुरूंनी सांगितलेलं आहे आणि साधकानं ते घटवलेलं आहे. गरज आहे केवळ उजळणीची. साधकाला ही अंतर्बाह्य उजळणी सांभाळावी लागते. सतत चित्ताकडे लक्ष, मनाकडे लक्ष, वृत्तीकडे लक्ष, आणि मग आपण आनंदरूपच आहोत याचं स्मरण. मग त्याची वाट साधू लक्षणाकडे जायला लागते. आपुला आपण स्वानंद, कोणावरी करावा मद, या कारणे वादविवाद तुटून गेला. आता वादविवादाचे प्रसंग कोणाला चुकलेत? सगळ्यांना येतात. भगवान रामचंद्रांपासून श्रीकृष्णांपर्यंत आणि अगदी ब्रह्मचैतन्य महाराजांपर्यंत सगळ्यांना वादविवादाचे प्रसंग आले. पण आपण वादविवाद करणं आणि साधक दशेमध्ये सावध राहून वादविवाद करणं यात फरक आहे. समर्थ सांगतात, साधूपाशी वादविवाद असतच नाही, कारण तो त्याच्या ठिकाणी स्थिर आहे. त्यामुळं मग श्री महाराज कोणाशी संतापानं बोलत असतील, अगदी संतापानं लाल झाले असतील, तरीही बाजूला उभं राहिलेल्या भक्ताला ते म्हणतील की थोड्या वेळानं तुला ज्ञानेश्वरी समजावून सांगेन हं. अगदी शांतपणे, जणू चिडलेच नाहीत. पण आपण मात्र प्रत्येक विकाराच्या वेळी त्या विकाराला अधीन होऊन जातो. जणू आपण तो विकारच बनतो. क्रोध आल्यानंतर आपलं पूर्ण स्वरूप क्रोधमय झालेलं असतं. काम आल्यानंतर डोक्यापासून पायापर्यंत आपण काममूर्ती बनलेले असतो. असं घडू देत नाही साधक, किंबहुना त्यानं तसं घडू द्यायचं नाही आहे. कारण त्याच्या जीवनातही षड्रिपू आहेत, वादविवादाचे प्रसंग येतील. मग तिथं मनन पाहिजे याच साधू लक्षणांचं. आपण कसे आहे? स्वानंद रूप आहे. त्यामुळं आता मदाची गरज नाही, वादविवादाची गरज नाही. व्यवहारात त्याची गरज असेल तर तिथं त्याचं तसं सोंग नटवता आलं पाहिजे. जसं बाप रागाचं सोंग मुलापुढे करतो, त्याचं कल्याण व्हावं म्हणून त्याला ओरडतो. पण हे सोंग आपल्याला करता येणार नाही जर आपण सावध नसू. सोंग करायला जाऊ
आणि आपणच विकारवश होऊन जाऊ. म्हणून परमार्थामध्ये सावधानता अत्यंत आवश्यक आणि ती टिकण्यासाठी ही सिद्ध लक्षणं अत्यंत आवश्यक. साधू स्वरूप निर्विकार, दुसरं काही नाही पहा, स्वरूपच ते. स्वरूप म्हणजे साधू, साधू म्हणजे स्वरूप. साधू स्वरूप निर्विकार, तेथे कैचा तिरस्कार. आपला आपण मत्सर कोणावरी करावा. साधू वस्तू अनायासे, या कारणे मत्सर नसे. मद मत्सराचे पिसे साधूसी नाही, असं सुंदर वर्णन समर्थ करतात. हे मदमत्सराचे राक्षस प्रत्येक साधकाला त्रास देतात. पण तिथे जर सद्गुरूंप्रती शरणागती असेल, अनन्यता असेल, सद्गुरूंवर भक्तिप्रेम असेल, तर साधक सांभाळतो स्वतःला, सावध राहायला शिकतो आणि त्यातून तरून जातो. यापुढे आता समर्थ काय उपदेश करतायत तो भाग उजळणीमध्ये आपण यथावकाश पाहू. आज निरूपण सेवेला इथेच विराम देतो. जानकी जीवन स्मरण जय जय राम.